सिंगापूर, हाँगकाँगसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसलीये। गेल्या 10 आठवड्यात या ठिकाणी 30 पटीने रुग्ण वाढलेत आणि त्यातच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुद्धा पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय। त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट बघूया। कोरोनामुळे महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं। मुंबईत कोरोनाचे 53 सक्रिय रुग्ण। पुण्यातही कोरोनाचा शिरकाव। मुंबईत 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र चिंता व्यक्त होतीये। अशातच आता मुंबईत कोरोनाचे सध्या 23 सक्रिय रुग्ण असल्याचं समोर आलंय। तर पुण्यातील 87 वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे। अर्थात कोरोनाचा प्रभाव अद्याप तरी आपल्याकडे दिसत नसला तरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जातंय। त्यामुळे गेल्या 3 वर्षांत ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा विसर पडलाय त्यांची उजळणी करण्याची आता वेळ आली आहे। गर्दीमध्ये मास्कचा वापर करणं, स्वच्छ रुमालानं गर्दीच्या ठिकाणी तोंड आणि नाक झाकणं, हात वेळोवेळी स्वच्छ धुणं, सॅनिटायझरचा वापर करणं, चेहऱ्याच्या त्वचेला सतत स्पर्श करणं टाळणं, गर्दीच्या ठिकाणी किमान 1 मीटर अंतर राखणं, शिंकताना किंवा खोकताना तोंड आणि नाक झाकणं। ज्या पद्धतीनं पूर्वी कोरोनाची भीती होती अशी भीती बाळगण्याची कोणतीही काळजी करण्याची गरज नाही। कोरोनाचं सुद्धा ज्या पद्धतीनं आपली प्रतिकारशक्ती वाढली त्यामुळे या सगळ्या गोष्टीला घाबरण्याची काही गरज नाही। अजिबात अशा सगळ्या गोष्टींवरती अफवांवरती विश्वास ठेवण्याची गरज नाही। कोरोना महामारी संपली असली तरी कोरोना विषाणू नष्ट झालेला नाही। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सिंगापूर, हाँगकाँग, पूर्व आशिया आणि इतर देशांमध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या वाढतीये। या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जाते। जानेवारी ते एप्रिल पर्यंत कोविड रुग्णांची संख्या खूप कमी होती। मे महिन्यापासून काही प्रमाणात रुग्ण दिसून येतात। खबरदारी म्हणून मुंबईमध्ये 100हून अधिक बेड राखीव ठेवण्यात आले। 7 हिल्स रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात 20 बेड्स ठेवण्यात आले, तर कस्तुरबा रुग्णालयात 10 बेडचा स्वतंत्र वॉर्ड उपलब्ध करण्यात आलाय। मलेशिया, सिंगापूर आणि अनेक ज्या अन्य आशियाई देशांमध्ये कोरोनाचे जे रुग्ण आहे त्या संख्येत वाढ झालेली आहे। अनेक देशांमध्ये ही जी वाढ खूप आहे। मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर जे कोरोनाचे रुग्ण आहेत त्यात 53 असा जो आकडा आहे सध्या समोर आलेला आहे। आपण जर पाहिलं अनेक वर्षापासून कोरोनाचे जे रुग्ण होते ते कमी होते, पण येत्या या मे मध्ये या कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते वाढताना दिसत आहे। कोरोना रुग्णसंख्येत होणारी ही वाढ पाहता मुंबई महापालिकेने गाईडलाईन देखील जाहीर केलेली आहे। कोरोनाच्या संदर्भामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे, पण आपण ज्या पद्धतीने म्हणतोय त्या पद्धतीने तेवढा कोरोना या ठिकाणी अजून वाढलेला नाहीये किंवा दिसत नाहीये। माइल्ड त्याचे थोडेसे सिम्पटम्स काहीतरी त्या ठिकाणी दिसत आहेत, पण या संदर्भामध्ये काळजी घेण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, ग्रामीण भागातले सगळे हॉस्पिटल आहेत, दोन्ही विभाग मेडिकल एज्युकेशन आणि आरोग्य खात्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। आकडेवारी कुठेही आलेली नाहीये, खुलेपणाने बोलत नाहीयेत, पण मला वाटतं जर आत्तापासून बोलायला लागले तर भीती निर्माण नाही होणार, पॅनिक नाही होणार आणि लोकांशी संवाद साधणं गरजेचं आहे। जसं त्यावेळी आपल्याला आठवत असेल उद्धव साहेब स्वतः येऊन जी सत्य परिस्थिती आहे ते सांगायचे। आत्ता मध्ये एक अभ्यास पण आला की कुठे ट्रान्सपरन्सी जास्ती होती कोविडच्या केसेसमध्ये दाखवण्यामध्ये आणि कुठे लपवले जात होते। लपवले जाण्यात काही राज्य होती ती कोणाची शासित होती ही तुम्हालाही माहिती आहे, पण जिथे पारदर्शकता होती, मग केरळ असेल, महाराष्ट्र असेल, एक आम्ही प्रयत्न केला होता त्यावेळी। गेल्या आठवड्याभरापासून सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण हे झपाट्याने वाढतायत, तर भारतातून सिंगापूर आणि हाँगकाँगला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे। परिणामी त्यांच्या मार्फत भारतात कोरोना विषाणू पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे कोविड संबंधित लक्षणं आढळल्यास नागरिकांनी त्वरित महानगरपालिकेच्या दवाखाना, रुग्णालयात जाऊन उपचार घेणं आवश्यक आहे। याशिवाय मास्कच्या वापरासह आवश्यक ती खबरदारी घेण्याची सवय लागून घ्यावी, जेणेकरून वेळीच कोरोनाला रोखता येईल। पद्मेश पवार, मुंबई।